हॅलो 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 येतोय हॅलो 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 हॅलो
hello, 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 check, hello, 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 check, hello. आपणास विनंती असेल, जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे आणि त्यांच्या विरोधात खेळणारी टीम श्री विठ्ठलादेव स्पोर्ट्स हुंबरणे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉच का बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केलं जाईल. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत मानायदेवी स्पोर्ट्स अमरग आयोजित मानायदेवी चषक 2026 पर्व दुसरं अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आयोजकांच्या मार्फत. जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे आणि श्री विठ्ठलादेव स्पोर्ट्स हुंबरणे, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉच का बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचे मान्यवर येत आहेत. इनिंग ब्रेक मध्येच आपण टॉच केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय आमचे पाहुणे दत्ता डोंगरे साहेब स्वराज्य प्रतिष्ठान मानखुर्द संस्थापक यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक केलं जाईल. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेराचा फोकस करायचा आहे. जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे त्यांच्या विरोधात खेळणारी टीम श्री विठ्ठलादेव स्पोर्ट्स हुंबरणे, या हुंबरणे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथम क्षेत्ररक्षकाचा निर्णय म्हणजे पारंपरिक निर्णय घेतलाय. वेळेअभावी मी कोणाचाही वेळ घेत नाही कारण अगोदरच आपल्याला वेळ झालेला आहे. दोन्ही टीमला देतो खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी आणि आमच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण थोडासा विलंब आपल्याला झाला या स्पर्धेला. या स्पर्धेमधील पहिला सामना खेळला जातोय भरणा स्पोर्ट्स मोरगिरी त्यांच्या विरोधात नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी. भरणा स्पोर्ट्स मोरगिरी संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकामध्ये धावा बनवले आहेत. 18 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष ठेवले. 28 धावांचं लक्ष ठेवलंय ते नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी संघासाठी. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत मानायदेवी स्पोर्ट्स अमरग आयोजित मानायदेवी चषक 2026 अत्यंत भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आयोजकांच्या मार्फत. या स्पर्धेतील पहिला सामना खेळला जातोय भरणा स्पोर्ट्स मोरगिरी. पहिल्या डावाला खेळत असताना या संघाने धावा बनवल्यात 27 आणि विजयासाठी 28 धावांचं लक्ष
मी आता चला मॅचला करायचे सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज विशांत एका अनुभवी गोलंदाजी मार्गावरती, तर महेश आणि हनुमंत ही एक अनुभवी जोडी नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूंचा खेळ असेल आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांचं लक्ष्य. पंच म्हणून काम पाहत आहे सन्माननीय कुलदीप सर. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल म्हणजे मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती आपण एक अनुभवी गोलंदाजी पाहतोय. हो अगदी पहिलाच चेंडू वाईटच्या स्वरूपात. पंच म्हणजे या चेंडूवरती 2 धावा कुलदीप सर सांगतायत 2 धावा असतील. श्री गणेशा झालाय 2 या धावसंख्येनं. पहिला चेंडू अगदी गोलंदाजीनं वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव आणि 2 या धावसंख्येनं श्री गणेशा होत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विशांत. हो पटका खेळाय, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. जयेश केला जाईल का? ओहो तोपर्यंत 2 धावा पूर्ण आहे. या 2 धावांना धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 4 धावा. एक चांगली सुरुवात केली या दोन्ही फलंदाजांनी. स्ट्राईकवरती आपण पाहतोय महेश तर हनुमंत नॉन स्ट्राईकवरती. एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. हो कुठेतरी पाऊल चुकीचं पडण्यापेक्षा हा गोलंदाज थांबलाय गोलंदाजी मार्कवरती. विशांत एक चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण ओ पटका खेळा, क्षेत्ररक्षक आहे. रनिंग कॅच त्याच्या माध्यमातून होईल का? परंतु नाही. पंच सांगतायत हा चौकार आलाय. एक दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकांशी धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत बिनबाद. 8 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये अक्षरशः फलंदाजानं धुमाकूळ घातलाय. 8 धावा. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ते नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी संघाची. या चेंडूवरती सुद्धा पंच सांगतील 1 धाव. डिक्लेरेशन झोनमध्ये 1 या धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती आता धावा जोडल्या जात आहेत 9. या षटकातील चेंडू झाले आतापर्यंत फेकून 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि उर्वरित 3 चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील कारण हे पॉवर प्लेचं षटक एक महत्त्वपूर्ण षटक. ओहो बॅटची कडा घेतली होती परंतु थोडीशी चुकी होती. 1 धाव मिळेल. 1 या धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 10. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल ते गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. विशांत एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. तर त्याच्या विरोधात समोर महेश एक स्फोटक फलंदाज म्हणून या फलंदाजीनं ओळख निर्माण केली. तो महेश स्ट्राईकवरती. हो अगदी फुलटाचा चेंडू होता. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 1 या धावाने धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 11 धावा आणि या षटकातील चेंडू बाकी असेल शेवटचा चेंडू. थोडंसं कुठेतरी विशांत याचं मागडं षटक नक्कीच म्हणावं लागेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू हाताळतोय. हो काय क्रिकेट पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव पूर्ण. 1 या धावाने धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 12. बिनबाद 12. पहिलं षटक संपतंय. कुलदीप सर यांचा इशारा येतोय आम्हाला टाटा बाय बायचा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 12. बिनबाद 12. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आम्ही पोहोचवतो. आमची टेक्निकल टीम आमचा गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवेल. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. की स्कोरर या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण हे
लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं त्यांच्या माध्यमातून. थोडासा आज त्यांना मात्र विलंब झाला, त्याबद्दल त्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, आयोजकांचे दिलगिरी व्यक्त करतो. या स्क्रीन स्कोरर वाहिनीच्या माध्यमातून एक चांगलं आपलं मराठी माणसाचं यूट्यूब, आणि या यूट्यूबला नक्कीच आपण सबस्क्राईब करायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण गोलंदाजी पाहतोय. अक्षय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती अक्षय. तर मात्र स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवरती आता मात्र गेलाय हनुमंत, ज्यानं मात्र आतापर्यंत नॉन स्ट्राईकला उभं राहून खेळ पाहिला होता. तो महेश याचा चेंडू समजावून घेतले होते. आता मात्र स्ट्राईकवरती गेलाय गणेश, तर नॉन स्ट्राईकवरती महेश, नॉन स्ट्राईकवरती तर स्ट्राईकवरती हनुमंत. चला स्पीडअप घ्यायचं आहे आपणास विनंती असेल, कारण 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकासाठी फक्त आपल्याकडे 5 मिनिटं दिली जातील याची नोंद घ्या. हो, पहिला चेंडू अगदी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्यांना, त्याच्या माध्यमातून होत नाही चुकी, म्हणजे होते विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो नवला स्पोर्ट्स हुंबळवाडी या संघाला. गोलंदाजी मार्गावरती आपण पहिला गोलंदाज अक्षय, पहिल्या चेंडूवरती अगदी फलंदाजीला बाद करण्यात त्याला यश आलंय. याच कारणासाठी कर्णधारांना आमंत्रित केलं गेलं होतं या गोलंदाजीला, आणि ते काम त्यानं मात्र चोख पार पाडलंय. अक्षय सातत्यानं आम्ही समालोचन करत असताना या खेळाडूचा खेळ पाहिला, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सुद्धा या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय रणजित. आता मात्र रणजितच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल, एक चांगला खेळ करावा लागेल रणजित आणि महेश या जोडीला. सलामीचा फलंदाज मात्र महेश नॉन स्ट्राईक वरती आहे, तर आता स्ट्राईक वरती जातोय तो रणजित. रणजित सुद्धा एक चांगला खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं, संपूर्ण जबाबदारी असेल. तर गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय अक्षय पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवण्याचा मात्र मिळवलं या गोलंदाजानं. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो अक्षय गोलंदाजी मार्गावरती. चला स्पीडअप घ्या अक्षय. हो, अगदी मोठा फटका खेळायचा होता. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपात 1 धाव असं डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय. 1 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्यात 13. अक्षय गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, आणि याच कारणासाठी या गोलंदाजाला ओळखला जातो तोच गोलंदाज अक्षय. मात्र स्ट्राईक वरती गेलाय तो रणजित. रणजितला मात्र एक सावध पवित्रा घ्यावा लागेल, कारण धक्का एक पहिला लागलाय, एक मोठा विकेट गेली त्यांची. ओहो, यष्टरक्षक येतो चेंडूवरती, यष्टरक्षक करत नाही कोणती चुकी, म्हणजे होतोय विकेटचं पतन. अगदी गोल्डन डकची शिकार ठरला तो रणजित. अगदी खाते उघडता आलं नाही या खेळाडूला. एक मोठी खेळी करायचा प्रयत्न होता या खेळाडूचा, पण मोठी खेळी करता आली नाही. जर अंत करणारा मात्र तंबूचा रस्ता धरतोय. मी मगाशी ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला होता तो अक्षय गोलंदाजी मार्गवरती एक 2 मोठे फलंदाज बाद करण्यात त्याला मात्र यश आलंय, आणि कर्णधाराने याच कारणासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलं होतं. एक चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप, एक नवीन फलंदाज जातोय. गोल्डन डकची शिकार ठरला तो रणजित. अगदी खातही खोलता आलं नाही या खेळाडूला. बॉडी लँग्वेज सुद्धा सांगून झाली या खेळाडूची. जड अंतकरणानं तंबूचा रस्ता धरला या खेळाडूनं. चला फलंदाज आपण स्पीडअप घ्या, कारण या स्पर्धेला थोडासा विलंब झाला. आपण सहकार्य राहू द्या, दोन्ही टीमला विनंती असेल. आता कोणताही वेळ खर्च करत नाही. कुलदीप सर, कोणत्याही खेळाडूला टीम मीटिंग घेऊ देऊ नका, वेळ वाया घालवायचा नाही, विनंती असेल. ओ, पटका खेळा, क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, त्याच्या माध्यमातून होते चुकी. अगदी अक्षयनं मात्र चांगला संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. लेफ्ट स्क्वेअरला असलेला हा क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून होते चुकी. झेल जमिनीला दान केला जातोय. एक चांगली गोलंदाजी राहिली अक्षयाची. मागील चेंडूवरती झेल निर्माण झाला होता, परंतु झेल टिपता आला नाही या खेळाडूला. झेल जमिनीला दान केलं जातं. अनेक वेळा क्रिकेटमध्ये कॅच विन मॅच म्हटलं जातं, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण, परंतु हा झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक वरती गेलाय तो महेश. ऑफसाईडला फटका खेळा, क्षेत्ररक्षक आहे, परंतु थोडस जर अगोदर क्षेत्ररक्षक आला असता तर झेल झाला असता. एकच धाव, एक या धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 15 धावा.
आणि समीकरण आमची टेक्निकल टीम आमच्यापर्यंत पोहोचवते. चेंडू बाकी असतील 7 चेंडू आणि 13 धावांचं असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने हाताळावा लागेल तो अक्षयाला. ओ पटका खेळा लेफ्टचा क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा होते चुकी. अशी चुकी करून चालणार नाही. धावा असतील पंच एकच धाव पायाचा आहे पंच एकच धाव असेल. एक या धावानं 10 फलक पुढे सरकतोय. 10 फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 16. अक्षयनं मात्र चांगली संधी निर्माण केली होती. कुठेतरी नाराज असेल हा गोलंदाज कारण 2 कॅच सोडले ते लष्करला असणारा हा क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून केली जाते चुकी. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. समीकरण पोहोचवतो आम्ही मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असं समीकरण. 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आलंय. आणि या 12 धावा रोखण्यासाठी कर्णधार कोणाला आमंत्रित करेल कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल तो मात्र समीर. कर्णधारानं समीरला मात्र आमंत्रित केले गेले. संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल या गोलंदाजावरती. अनेक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये अशा धावा सुद्धा रोखल्या गेल्यात. 6 चेंडू आणि 12 धावा रोखायच्यात. 12 धावा आणि 6 चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचं आहे मोरगिरी संघ. आपणास विनंती असेल कारण मर्यादित वेळ दिला आम्ही 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटं म्हणजे प्रत्येक षटकाला 5 मिनिटं असा वेळ असेल तुमच्याकडे. अदरवाईज पेनल्टी दिली जाईल याची सुद्धा नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर. हो पहिला चेंडू अगदी लॉंग अपच्या दिशेनं खेळून काढलाय. वन्स मॉर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय म्हणजे येतोय चौकार. दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकाराचं स्वागत केलंय समीर याचं. आता मात्र समीकरण बदललंय. समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा कारण पहिलाच चौकार ठोकला तो स्ट्राईक वरती फलंदाज महेश. सलामीचा फलंदाज जोपर्यंत महेश स्ट्राईक वरती तोपर्यंत कोणत्याही क्षणी या मॅचचं चित्र पलटू शकणारा हा खेळाडू. मी सातत्यानं उल्लेख करत असतो या खेळाडूचा कारण एक स्फोटक फलंदाज म्हणून या खेळाडूनं ओळख निर्माण केली तोच महेश. ओ पटका खेळा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. महेशला मात्र माहित आहे की स्ट्राईक त्याच्याकडे राहणं गरजेचं आहे. हा निर्धाव चेंडूनं सांगता होते. या चेंडूवरती धाव येत नाही मात्र आता कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल. चांगलं कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला. हा सुद्धा गोलंदाज एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ओहो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. निर्धाव चेंडू सहज चेंडू जाऊन सुरुवात होतो यष्टरक्षकाच्या हातात. आता मात्र समीकरण बदललंय. समीकरण आलंय 3 चेंडू आणि 8 धावा. 8 धावा आणि 3 चेंडू असं समीकरण. या टुर्नामेंट मधली ही पहिलीच मॅच आणि पहिलीच मॅच रंगतदार अवस्थेत पाहतोय आपण. भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी त्यांच्या विरोधात नवलाई स्पोर्ट्स हुंबरवाडी या संघामध्ये अत्यंत चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढील चेंडू ओ पटका खेळा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती त्याच्या माध्यमातून होते चुकी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. महेशला मात्र माहिती आहे की सातत्यानं स्ट्राईक महेशकडे ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. आता समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज म्हणजे हा चेंडू सर अगदी महत्वपूर्ण चेंडू असेल. हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळावा लागेल. तो गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय समीर. याला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकरी मोरगिरी या गावाचं लक्ष लागून राहिलं असेल ते समीर या गोलंदाजावरती. तर हुंबरवाडी संघाचे ग्रामस्थ आणि गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल ते महेश या फलंदाजावरती. अटीतटीचा सामना पहिला सामना आणि अटीतटीचा सामना आपण पाहतोय. गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 12 धावा रोखायच्या होत्या आतापर्यंत. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाजाची. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये 6 धावा असं समीकरण आलंय. पुढील चेंडू ओहो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वेग फार वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही गणेश. समीकरण बदललं. समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू आणि 6 धावा म्हणजे षटकार टोकावं लागेल गणेश. गणेश मात्र आता नाराज असेल
काय मॅच गणेशनंच फिरवली होती आणि आता मात्र गणेशवरती जबाबदारी येऊन ठेपले. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर यांच्या माध्यमातून. एकदा जर या गोलंदाजी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली या गोलंदाजांना. एक चेंडू 6 धावा, 6 धावा, एक चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. ओ पटका खेळा समोरच्या दिशेनं पण चेंडू जाईल वन्स बॉन सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार कुठेतरी 2 धावांना पराभव पत्करावा लागतोय तो नवला स्पोर्ट्स हुंबरवाडी संघाला. प्रयत्न मात्र त्यांचे चांगले राहिले होते पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. स्फोटक फलंदाज म्हणून ज्याचा मी सातत्यानं उल्लेख करत होतो तोच महेशला मात्र लास्टच्या चेंडूवरती षटकार मारत होता परंतु आला चौकार. आणि हॅडलक बॅडलक टीम नवला स्पोर्ट्स हुंबरवाडी संघाचं. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आपला चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पराजय टीमचं सुद्धा आभार आणि विजय टीमचं अभिनंदन. भैरवनाथ स्पोर्ट्स मोरगिरी संघ शेवटचं षटक हाताळत असताना गोलंदाजीसाठी कर्णधारांना आमंत्रित केलं होतं. त्या समीर या गोलंदाजीला चांगली गोलंदाजी केली. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 12 धावा रोखायच्या होत्या या धावा रोखल्या या गोलंदाजानं. कुठेतरी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरला. पुढील मॅच लगेचच आपण जय बजरंग स्पोर्ट्स अमरोळे आणि त्यांच्या विरोधात श्री विठ्ठलदेव स्पोर्ट्स हुंबरने. दोन्ही संघाचे संघनायक आपली टीम सज्ज ठेवा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर ज्यानं मात्र या 12 धावा रोखून धरल्या तो ठरतोय समीर मॅन ऑफ द मॅच. आपण याच्या व्यासपीठावरती आणि सन्माननीय आदरणीय